नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो तुम्ही सगळे बढिया असाल विद्यार्थी मित्रांनो। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2024-25 ची अपडेट आहे। रिक्त पदांची माहिती आलेली आहे आणि याचं ऑफिशियल नोटीस सुद्धा जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अशा प्रकारचे तुमच्या जिल्ह्याची जर कोणत्याही प्रकारची नोटीस आला असेल ऑफिशियल ते तुमच्यापर्यंत रिक्त पदांची माहिती पोहोचवली जाईल विद्यार्थी मित्रांनो। म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, पोलीस भरतीचे जे नवीन जाहिराती येतात त्याची व्हिडिओज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे जे फॉर्म येतात, जाहिरात येतात ते सुद्धा आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटची जी स्कीम असते ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितली जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता याची जे नोटीस जाहीर झालेली आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेला आहे, तुम्ही बघू शकता यामध्ये की विषय अर्जदार श्री विनोद मोहन पवार यांनी अर्जानुसार विचारणा केलेली आहे। यांनी 18/3/2025 रोजी ऑनलाईन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही बघू शकता की ॲक्च्युअली यांनी काय विचारलेलं आहे। उपरोक्त संदर्भ विषयान्वये अर्जदार श्री विनोद मोहन पवार यांनी दिनांक 18/3/2025 रोजीच्या ऑनलाईन अर्जानुसार विचारणा केलेली माहिती खालीलप्रमाणे आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही मागणी केलेल्या माहितीचा मुद्दा ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयामधील पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, पोलीस बॅट्समॅन एकूण मंजूर पदे व दिनांक 31/12/2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत यांनी असं अर्ज केलं शासनाला। त्याचबरोबर इथे बघू शकता की स्पष्टीकरण काय भेटले। ठाणे ग्रामीण मंजूर संख्याबळ पोलीस शिपाई मंजूर पदे 859, पोलीस शिपाईचे जे मंजूर पदे आहे ते 859 आहे। त्यापैकी पोलीस वाहन चालक मंजूर पदे 69। त्याचबरोबर इथे बघू शकता पोलीस बॅट्समॅन 8 मंजूर पदे, एवढे पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे बघू शकता की तसेच 31/12/2025 रोजीपर्यंत एकूण 34 पोलीस अंमलदार हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार असल्याने व 41 हे आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यात बदलून जाणार असल्याने सदरची एकूण 75 पदे रिक्त होणार आहेत अशी हे माहिती होती विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढी भरती आपले जागा आहेत, मंजूर पदे जे झालेली आहेत ते इथे बघू शकता 800+ आहेत। इथे बघू शकता जवळपास पोलीस वाहन चालकसाठी जवळपास 70 आणि यामध्ये जे पोलीस बॅट्समॅनसाठी आहे ते सुद्धा समोर वाढू शकते विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती विद्यार्थी मित्रांनो। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या नवीन अपडेटसोबत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।